Okay. Now the next fresh question we are going to see, and that next fresh question is a standard form of a contract. Next fresh questions आपण बघतोय तर काय सांगा तर standard form of a contract. I'll just give you. Did you know anybody what is meant by this word? Standard form of contract, SFC. माहित आहे कोणाला काय? Okay, so standard form of contract is the next question we are going to see. And I have told you that this is very important unit. Either standard form of contract किंवा government contract. पैकी एक क्वेश्चन तर 100% पेपर मध्ये असणार आहे. म्हणजे दोन क्वेश्चन पक्के करून टाकायचे. पॉसी कॉन्ट्रॅक्ट पक्का करून टाकायचा, एसएफसी करून टाकायचा आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट पण करून टाकायचं. मग आता हे एसएफसी काय आहे बघा. I'll just give you one example. हा बघा, we have a grocery shop at our home. हा आमच्या घरामध्ये काय सांगा तर ग्रोसरी शॉप आहे. हा दिवसभरामध्ये कितीतरी गिराईक आमच्याकडे येत असतात. आता ग्रोसरी शॉप आहे म्हणजे अराउंड तुम्हाला माहिती आहे देयर मे बी अ कस्टमर फॉर अ शुगर, डिफरंट टाइप ऑफ दाल, स्प्राउट्स, बिस्किट्स, सोप एक्सेट्रा. हा विल जस्ट टेक आउट वन एक्झाम्पल ऑफ द शुगर. हा बघा, आय नो की यशस्वी इज अ टाइप ऑफ अ पर्सन. हा माझे तुम्ही आता सध्या यशस्वी, निलेश, रेवती सगळेच माझ्या विश्वा म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे का माझ्या ग्रोसरी शॉपचे. हा अराउंड मी तुम्हाला बऱ्यापैकी ओळखते. आता मला माहिती आहे की यशस्वी इज अ टाइप ऑफ अ पर्सन की ज्या पक्क एक वस्तू 40 रुपये सांगितली तर बार्गेनिंग करणार. हा आणि ती 38ला तरी कमीत कमी काय करणार तर मागणार. असं अंदाज मला त्यांच्या नेचरचा आयडिया आहे. मग यशस्वी केम टू माय शॉप अँड आस्क्ड व्हॉट इज द रेट ऑफ द शुगर. हा आय टोल्ड हर 42. आता बेसिक रेट आहे 40. हा पण मी 40 नाही सांगितलं कारण मला माहित आहे यशस्वी 40 ला कधीच घेणार नाही, त्या कमी करणार. त्यामुळे मी बरोबर दुकानदार हुशार असतोय. दुकानदार त्यांना दर काय सांगेल सांगा तर 42. हा मग ते बार्गेनिंग वगैरे करून साखर काय दराने दिली सांगा. कदाचित 40.5 रुपयानं म्हणजे 40 रुपये 50 पैशानं काय केलं तर मी यशस्वीला साखर 1 किलो विकली. ओके, नाव आय नो की रेवती इज अ टाइप ऑफ अ पर्सन. हा की त्या 4 दुकान फिरून आलेले असतात. त्यामुळे त्या फार बोलत नाहीत. दर 4 ठिकाणी विचारून आलेले असतात. त्यामुळे त्यांना सांगतानाच 50 पैसे कमी सांगायचं म्हणजे ते गिराईक जात नाही. सो आय टोल्ड टू द रेवती शुगरचा रेट विचारला आणि मी डिरेक्टली त्यांना सांगताना सांगितलं की 39.5 50 पैसा. हा कारण मला गिराईक सोडायचं नाही. ओके, मी रेवतीला 1 किलो साखर दिली. ओके, that is the again point. हा then another some person came, say for example विश्वा माझ्याकडे आला. हा त्यांनी मला साखरेचा दर विचारला. त्यांना मी साखर 40 रुपये किलो दिली. तुम्हाला माहिती आहे असं आपल्या डेली लाईफ मध्ये आपल्या रुटीन कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण असं बार्गेनिंग करतच असतोय. प्रत्येक कस्टमरशी डील करताना आपण वेगवेगळे टर्म्स वापरतो, वेगवेगळी प्राइस वापरतो. हा गॉट द पॉइंट. नो डाऊट अबाउट दॅट. तुम्ही पण सगळ्यांनी हे सगळे प्रकार केलेले आहेत तिथं. हा घ्यायला जाताना कधी विकताना वगैरे. पण now I will give you one another example. Let me know. Suppose Yashasri, Vishwa, Revati, all three want to take the insurance policy of LIC. या तिघींना पण LIC ची जीवन विमा नावाची जी पॉलिसी आहे. हा ती जीवन विमा नावाची पॉलिसी काय करायची तर परचेस करायची आहे. मग मला आता एक सांगा काय LIC यशस्वी बरोबर वेगळ्या पद्धतीने डील करते, वेगळ्या पद्धतीच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात. रेवतीला वेगळ्या पद्धतीच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात आणि विश्वाला वेगळ्या पद्धतीच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात. असं असेल फक्त बोला तुम्ही पलीकडनं अनम्यूट करून बोला. का पॉलिसीच्या रूल रेग्युलेशन्स फॉर्म त्या तिघींना पण सेम असेल? सेम असणार बरोबर. आणि इमॅजिन करा LICच्या दिवसाला लाखो पॉलिसीज जात असते. अशा लाखो कस्टमरशी डील करणं शक्य काय सांगा. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने किती इनकन्व्हिनियन्स होईल की प्रत्येकाबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं ड्राफ्ट करायचं, प्रत्येकाचा प्रीमियम वेगळा ठरवायचा. हा प्रत्येकाच्या बरोबर टर्म्स कंडिशन्स वेगळ्या ठरवायच्या. इम्पॉसिबल आहे, इनकन्व्हिनियंट आहे. हा आणि म्हणून LIC काय करून ठेवतो सांगा, एक स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट बनवते. म्हणजे तो जो फॉर्म असतो की तो. हा आणि तो या तिघींच्या हातात दिला जाईल. बार्गेनिंग पॉवर 0. या तिघींना ऍडहरन्स आहे. ऍडहरन्स म्हणजे कंपल्शन आहे एक प्रकारचं की जर त्यांना ती LIC ची जीवन विमा पॉलिसी घ्यायची असेल तर जे काय टर्म्स अँड कंडिशन्स LIC ने घातलेल्या आहेत तर त्यांना आहे तशा एक्सेप्ट करायला पाहिजे.
त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट कसं असतं सांगा, एक्सेप्ट ऑर रिजेक्ट. एक तर आहे तसं पूर्ण एक्सेप्ट करा, नाही तर मग घेऊ नका, सोडून द्या, तिथं पॉलिसी घेऊ नका. पण इथं असा काही प्रकार नसतोय, हा 7,000 प्रीमियम आहे, बर आता यशस्वीचं नेचर आहे बार्गेनिंगचं, 6,800 करा, 6,700 करा, आणि मग LIC पण तुमच्यावर बार्गेनिंग करत बसले. These all things are not going to happen. Okay, so standard form of contract म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की असे कॉन्ट्रॅक्ट्स, आता सपोज तुम्ही टीव्ही खरेदी केल्या, तर टीव्हीच्या बिलच्या बॅक साईडला ज्या टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेले असतात की नाही, तर त्या सगळ्यांना सेम असतात का प्रत्येकाला वेगवेगळे असतात? सपोज आपण अनदर एक्झाम्पल घ्या की लॉन्ड्रीला आपण कपडे आयर्निंगला दिलेले आहेत, हा त्या आयर्निंगला दिलेल्या कपड्यांची आपण रिसीट घेतलेली आहे, हा तर त्या रिसीटच्या बॅक साईडला ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्या टर्म्स अँड कंडिशन प्रत्येकासाठी वेगळ्या असतात का टर्म्स अँड कंडिशन सगळ्यांना सिमिलर असतात, की बाबा कलर गेला तर ते दुकानदार लायबल असणार नाही, व्हॉट एव्हर जे काही तिथे लिहिलेले असतात त्या टर्म्स अँड कंडिशन सगळ्यांना काय असतात सांगा, सेम. प्रत्येकाचं ते बिल ते काय असतं सांगा, तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट असते, ते काय प्रत्येकाबरोबर वेगवेगळं होत नाही. आता यशस्वी, निलेश, रेवती, विश्वा ऑल फोर वेंट टू द केसरी टूर, हा तर ते केसरी टूरच्या टर्म्स अँड कंडिशन्स सगळ्यांना सेम असतील का वेगवेगळे असतील सांगा, तर परत सेम असतील, हा कारण ते काय सांगा, तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऍडहरन्स म्हणतात त्याला, कंपल्सरी फॉलो करणं असे म्हणतात, कंपल्सरी कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. ओके, किंवा टेक इट ऑर लिव्ह इट असे त्याला कन्सिडर केलं जातं. हा फक्त ना काय होतं माहिती, मग बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल बघा, हा त्या टर्म्स अँड कंडिशन्स काय करतात सांगा, तर एकदम बारीक अक्षरात वगैरे लिहिलेले असतात, हा अन्यायकारी टर्म्स अँड कंडिशन्स पण असतात, कारण जनरली कस्टमरला एवढं काही कळत नसतंय. त्यामुळे समटाइम इट हॅपन की दुकानदार कस्टमरच्या अज्ञानाचं गैरफायदा घेऊन कस्टमरचं काय करेल सांगा, तर एक्सप्लॉयटेशन करेल. आणि म्हणून ज्युडिशरीना मेनी केसेसमध्ये, कितीतरी केसेसमध्ये ना स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये वीकर पार्टीच्या फेवर मध्ये जजमेंट दिलेले आहेत. हा म्हणून आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन कसा येतो बघा, की डिफाईन स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, define standard form of a contract and state the judicial protection to the weaker section of the society किंवा weaker party, हा in case of a standard form of a contract. कारण बार्गेनिंग पॉवर आपल्याकडे नसते ना SFC मध्ये, सगळं कोण ठरवलेलं असतं, कंपनीने. आणि सरळ असतं की टेक इट ऑर लिव्ह इट, एक तर ते आहे तसं घ्या नाही तर घेऊ नका. त्यामुळं तिथे काही प्रोटेक्शन ज्युडिशरीनं कुणाला दिलेलं सांगा, तर वीकर पार्टीला दिलेलं, म्हणजे जनरली कस्टमरला दिलेल्या आहे. तर त्या केसेस आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायच्या. ऍज सच अजून असा SFC वरती कुठला सेपरेट लॉ नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये ऍक्टिव्ह रोल कुणाचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये, तर ज्युडिशरीचा. त्यामुळे 4-5 तरी केसेसच आपल्याला कंपल्सरी डिस्कस करावे लागतात. देन ओनली यू कॅन अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑफ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर इन ऑल आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, मिनिंग, त्याचा इम्पॉर्टन्स किंवा